खमंग आणि कुरकुरीत आळूवडी रेसिपीसाठी पाठीते रेसिपीज आणि ब्लॉगला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि चला मग आळूवडी रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण बनवूया झटपट, चमचमीत आणि अगदी बेसिक साहित्यात आळूवडी रेसिपी. तर रेसिपीसाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे सर्वप्रथम पाहूया. आणि आळूवडी ही जवळजवळ 20 ते 25 पानाची आळूवडी ह्या इतक्या साहित्यामध्ये बनली जाईल. तर सर्वप्रथम मी दाखवते. ही आळूची पानं आहेत, ह्याला अशी पलटी मारून बेलन म्हणजे लाटणं फिरवायचं किंवा सुरीने असं ह्याची धारा म्हणजे ह्या धार काढून घ्यायची, ज्या शिरा असतात त्या काढून घ्यायचे, ते धागे सगळे साफ करून घ्यायचे आधीच आणि स्वच्छ धुवून पुसून घ्यायची. अजून साहित्य काय काय घेतलेलं आहे ते पाहूया. बेसन घेतलेले एक मोठा बाउल भरून अंदाजाने घेतलेले आहे, अंदाजाने म्हटलं तरी सुद्धा 300 ग्रॅमच्या वर असेल. 4 चमचे तांदळाची पिठी, तांदळाची पिठी सगळ्यांच्या घरी असते आणि तांदळाच्या पिठीने जे रोल बनवतो आळूवडीचा त्याला घट्टपणा चांगला येतो आणि छान अशा कुरकुरीत आळूवड्या बनल्या जातात. गूळ घेतलेला आहे आणि चिंच घेतलेला आहे. गूळ तुम्ही कमी घालू शकता, पण आंबट गोड तिखट जर टेस्ट असेल आळूवडीला तर आळूवडी अप्रतिम लागते. तर आंबट गोड तिखट टेस्टची मी आळूवडी बनवणार आहे. तर मी जवळजवळ अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. थोडासा चिंचेचा कोळ मी भिजवून घेतलेला आहे, त्यातला गर काढून घ्यायचा आहे. जवळजवळ 1 तास मी भिजवून ठेवलेला आहे. मीठ चवीनुसार आणि अर्धा नारळ म्हणजे नारळ आपला घेतो अख्खा, त्याच्यातली अर्धी वाटीचा नारळ मी खाऊन घेतलेला आहे. आणि आपल्याला वाटण करायचं. तर वाटणमध्ये फक्त कोथिंबीर, मिरची आणि आलं आणि नारळ ह्याचं आपल्याला वाटण करायचं आहे. वाटणामध्ये पण जास्त तामझाम नाहीये, नाही शेंगदाणा कांदा काही घालायचं नाही अशा पद्धतीने. आणि तुम्हाला आवडत असेल तर लसूण घालू शकता, पण तुम्हाला नैवेद्याला दाखवायचं असेल तर लसूण पण तुम्ही ह्यामध्ये नाही घातला तरी चालेल, म्हणजे तरी सुद्धा खूप टेस्टी आळूवडी बनली जाते. आणि मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या. मसाले अगदी बेसिकच घेतलेले आहेत. मसाल्यामध्ये मी घेतलेले आहे हिंग, जिरेपूड 1 चमचा, 1.5 चमचा धणेपूड, गरम मसाला 1.5 चमचा घेतलेला आहे, हळद 1 चमचा घेतलेला आहे, काश्मीरी मिरची पावडर फक्त मी रंगासाठी म्हणून घेतलेली आहे, आणि घरगुती मसाला घेतलेला आहे. घरगुती मसाला नसेल तर तुम्ही मिरची पावडर, लाल तिखट घेतलं तरी चालेल आणि दुसरे सगळे मसाले जे आहेत तेच घेतले तरी चालेल. अगदी बेसिक साहित्य आणि बेसिक सामानामध्ये हे मी रेसिपी बनवलेली आहे. तर तुम्ही नक्की पूर्ण वॉच करा. आणि आता आपल्याला करायचं आहे वाटण. तर वाटणामध्ये फक्त सांगितल्याप्रमाणे हे नारळ, मिरची, आलं आणि कोथिंबीर इतकं आपल्याला हे वाटून घ्यायचं. तर मी वाटण करते आणि मग पुढची प्रोसेस. वाटण मी बनवून घेतलं आणि पात्यामध्ये काढून घेतलं. आता ह्यामध्ये हे सगळे जे बेसिक मसाले घेतले ते घालून घ्यायचे. आणि आपल्याला पाणी आता नाही घालायचं, पाणी घालायचं नाही, म्हणजे चिंच कोळ घालायचं आहे, ते आपल्याला जेव्हा नंतर घालायचं आहे. आता ह्यामध्ये गूळ घालायचं आहे. गूळ तुम्ही कमी जास्त करू शकता, कारण गूळ घातल्याने काय होतं, आंबट गोड तिखट हे तिन्ही टेस्ट ह्या आळूवडीला उतरले जातात. आणि गूळ घातल्यानंतर थोडीशी आळूवडी छानच लागते. तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा. आळूवडीला गूळ घालावंच, पण नाही आवडत असेल तर कमी घालायचं, पण गुळाची आवश्यकता आहे आळूवडीसाठी. आता हे गूळ विरघळवून घ्यायचं ह्या वाटणामध्येच, पाणी नाही घालायचं. आणि आता चिंचकोळाचं पाणी करून ते पण ह्यामध्ये घालायचं. आता ह्यामध्ये हा चिंचेचा कोळ पण घालून घ्यायचा, मीठ घालून घ्यायचंय. आता ह्या मिश्रणामध्ये जितकं आपल्याला हे सगळं पीठ जाईल तेवढं घालून घ्यायचंय. आता हे तांदळाची पिठी आहे ना, ती पूर्ण घालायची. एक 4 चमचे एवढी मी छोटे म्हणजे ह्या चमच्याने 4 चमचे एवढी घेतलेली आहे. मिक्स करून बेसन घेतलं ते पण ह्यामध्ये असं घालून घ्यायचं, अर्ध घालायचं, मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा घालायचं. गुठळ्या करून करायच्या नाही, गुठळ्या मोडून घ्यायच्या पूर्ण, नाहीतर मग आपल्याला जे पानाला लावताना त्या गुठळ्या अशा वर येतात. आता मी सगळं हे बेसन घालून घेते. जवळजवळ 300 ग्रॅम एवढं बेसन घेतलेलं आहे. आणि ह्यामध्ये आपल्याला ते बेसन कमी पडलं तर पुन्हा घालायचं, नाही कमी पडलं तर ह्यामध्येच लावून घ्यायचं. थोडंसं घट्ट सरस बॅटर ठेवायचंय. मिश्रण जे आपण वाटण केलं, चिंचेचं पाणी घेतलं त्यामध्येच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय. एकदम पातळ पण नाही ठेवायचं. बघा हे इतकं 300 ग्रॅम एवढं बेसन भरपूर आहे, कारण तांदळाची पिठी घातलेली आहे की थोडीशी. बघा मिश्रण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे, बिलकुल गुठळ्या राहिलेल्या नाही मिळत. आणि आता ह्यामध्ये ना थोडंसं तेल घालून घ्यायचंय. तेल घालण्याचं कारण काय होतं की मिश्रणाला चपाती पण छान येते आणि जेव्हा आपण पानावर पसरवतो मिश्रण तेव्हा ते व्यवस्थित सेट होतं. आता ह्यामध्ये हे तेल घालून मिक्स करून घ्यायचं. आणि टेस्ट आंबट गोड तिखट परफेक्ट झालेली आहे. जो अंदाज होता मसाल्यांचा आणि चिंच आणि गुळाचा परफेक्ट झालेला आहे. म्हणजे टेस्ट करून बघायचं, जेव्हा हे मसाले घालतात त्या चमचाने थोड्या बाजूला घेऊन टेस्ट करून बघायचं बरोबर झालेलं आहे काय, मीठ, आंबट गोड तिखट. आता हे मिश्रण आपण आळूच्या पानांना लावून घेऊया. आता मिश्रण पानावर लावून घेऊया. हे पान असं पलटी ठेवायचं आणि मग लावायचे मिश्रण. तर आता आपल्याला मिश्रण असं थोडंसं हाताने घ्यायचंय आणि असं पसरवून घ्यायचंय. तुम्ही ह्यामध्ये अजून थोडंसं बेसन वाढवू शकता. बघा
पानावर सगळं पसरवून घेतलं. पान खूप मोठं असल्यामुळे ते पसरवताना पुढे पुढे करावं लागलं. आता ह्यावर असं दुसरं पान आहे ना, ते असं दुसऱ्या बाजूने असं पलटी ठेवायचं. ही बाजू एक बाजूला असं ठेवायचं आणि एक बाजू तशी त्या बाजूने ठेवायचं, असं दोन्ही बाजूला बघा हे असं ठेवायचंय. आणि मग दुसरी बाजू दुसरं पान ठेवताना अशा पद्धतीने ठेवायचंय. आता ह्यावर मी लावून घेते आणि अशा पद्धतीने मी रोल बनवून घेते. बघा 3 पानं मी घेतलेली आहेत, कारण पानं खूप मोठी आहेत त्यामुळे मी 3च पानाचा एक रोल बनवणार आहे. आणि रोल बनवताना काय करायचंय, हे असे फोल्ड करायचे, दोन्ही बाजू अशा फोल्ड करायच्या, ही पण बाजू अशी फोल्ड करायची आणि वरून असं पुन्हा थोडंसं मिश्रण लावून घ्यायचंय. म्हणजे मधला पार्ट हा कोरडा राहिला नाही पाहिजे, त्याला पण संपूर्ण मिश्रण लागलं पाहिजे. अशा पद्धतीने हा रोल वाळून घ्यायचा असा रोल. आता ही वरची बाजू पण अशी लावून घ्यायची. बघा अशा पद्धतीने ह्या बाजूने पण रोल वाळण्यासाठी आपल्याला मिश्रण लावून घ्यायचंय. आणि आता असा घट्ट असा रोल बांधून घ्यायचंय. अशा पद्धतीने केल्यानंतर काय होतं बघा, हा फोल्ड परफेक्ट बसतो आणि मिश्रण जे आपण मध्ये लावलं ते बाहेर निघत नाही. अशा पद्धतीने आता मी सगळे रोल बनवून घेते आणि आता उकडताना कसं उकडायचं ते सगळे रोल मी बनवून घेतले. हे 4 आहेत आणि अजून हे 2 आहेत, असे 6 रोल झालेले आहे. एक छोटा झालेला आहे, 5 मोठे झालेले आहेत. तर सगळं पीठ जे घेतलेलं होतं ते परफेक्ट झालेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगायचं विसरले, जर तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही कोकमाचा आगळ किंवा लिंबूचा वापर करा. कारण हे पानं जी असतात ती खाजरी असतात, म्हणून त्याला थोडी खाज असते, म्हणून चिंचेचा वापर नक्की करायचा. नसेल तर कोकमाचा आगळ. आता ह्यामध्ये मी पुरेसा पाणी ठेवलेला आहे, करंडा आहे, त्यामध्येच मी आता हे उकडून घेणार आहे. तर त्यामध्ये पाणी घालून खाली थोडंसं असेल तर लिंबू घालायचं, म्हणजे भांडं पण खराब होत नाही. आणि त्यावर मी हे जाळीवर हे घालून घेतलं. जाळीला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि ह्यावर पण थोडंसं तेल घातलेलं आहे, म्हणजे एकमेकाला चिकटले जात नाही. आता हे मी जवळजवळ 20 ते 25 मिनिटं उकडून घेते. बघा गॅसवर मी ठेवलेलं आहे आणि आता ह्यावर झाकण ठेवायचं आणि 20-25 मिनिटं मध्यम आचेवर उकडून घ्यायचं. फुल आच पण नाही ठेवायची, मध्यम आच ठेवायची. नाही फुल ठेवले तर खाली जे पाणी घातलेलं आहे ते पूर्ण आटून जाईल आणि मग खाली करपलं जाईल भांडं. म्हणून आणि 20-25 मिनिटं पुरेल इतकं पाणी ठेवायचं. म्हणजे जरा ही जाळी इथे आहे तर जवळजवळ ह्या अर्ध्यापेक्षा जास्त पाणी ठेवायचं, म्हणजे पाणी पण आटलं जात नाही आणि व्यवस्थित मध्यम आचेवर आळवडी शिजली जाते. आता 25 मिनिटांनी आपण पाहूया. 25 मिनिटं झालेली आहेत आणि बघा छान अशी आळवडी आपली उकडलेली आहे. रंग बदलला म्हणजे समजायचं आळवडी उकडली आणि साईज पण मोठी झालेली आहे. जे रोल बनवलेले त्याची साईज पण मोठी झालेली आहे. आता छान असे हे गार करून घ्यायचे आणि मग आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे. बघा सगळे रोल उकडून झालेले आहेत आणि गार झालेले आहेत, छान असे काढून घेतलेले आहेत. आता ह्यातला मी एक रोल तळून दाखवणार आहे. बघा एक रोल मी कापून घेतलेला आहे आणि ह्या साईज मध्ये मी असे तुकडे केलेले आहेत. आता आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे, डीप फ्रायने शॅलो फ्राय करून घ्यायचे. पॅन ठेवलेला आहे आणि पॅन मध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे, अगदी 2-3 चमचे एवढं. आणि त्यामध्ये मोहरी आणि थोडंसं जिरं घालून घ्यायचं, चांगलं चटपटू द्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे. आता एक एक असे आळूचे तुकडे आपण घालून घ्यायचे आणि एक एक बाजू खरपूस होईपर्यंत आपल्याला आता मंद आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचे. मंद आचेवरच तळायचे, म्हणजे मस्त व्यवस्थित तळले जातात. आणि शॅलो फ्राय करायची, डीप फ्रायची गरज नाही. आता एक बाजू कुरकुरीत झाली की आपण मग पलटून घेऊया. 5-6 मिनिटं झालेली आहे आणि छान अशी एक बाजू अशी कुरकुरीत झालेली आहे. बघा रंग बघा सोनेरी तांबूस आलेला आहे. आणि आता ही बाजू आपण आता पलटून घ्यायची. अशा पद्धतीने छान अशी कुरकुरीत अशा 2 बाजू पलटून घेऊन आपण गॅस बंद करून टाकायचा आहे, कारण उकडलेली आहे त्यामुळे कच्ची राहायचा प्रश्न येत नाही. तर सगळी मी पलटून घेते. बघा सगळी पलटून घेतली आणि दुसरी बाजू पण अशीच कुरकुरीत झाली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मग आपल्याला ही काढून घ्यायची. बघा छान अशी आळूवडी आपली तयार झालेली आहे. व्हिडिओ कसा झाला मला कमेंट्स करून सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.